हरिभक्तपरायण आमच्या उषा कराड यांच्या आशीर्वादाने सज्जन हो, या वर्षीची माझी 25वी वारी आहे, पायी वारी. माझ्या वारीचं या वर्षीचा रौप्य महोत्सव आहे. संत श्रीपाद बाबा संत रामदेव पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर माऊली ज्ञानराजा बरोबर चालतो. पालखी सोहळ्याचं जसं रौप्य महोत्सवी वर्ष आहे तसं माझ्या वारीचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 98ला पायी वारी सुरू केली, आजपर्यंत अखंड वारी चालू राहिलेली आहे. सज्जनो, या सर्व वारीचं श्रेय मी आज आदरणीय कराड सरांना देणार आहे. तुम्हाला कसं, आई वडिलाची पुण्याही पाठीमागं आहेच, सद्गुरूचा आशीर्वादही पाठीमागं आहेच, पण विश्वशांती विद्यापीठामध्ये सर्व्हिस करताना सुट्टी जर मला दिली नसती तर कराड सरांनी मला विशेष सुट्टी दिली, म्हणून माझं या वर्षी वारीचं 25वा वर्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून मी सर्वप्रथम सरांच्या चरणावरही नतमस्तक होतो, अक्काच्याही चरणावर नतमस्तक होतो, काकूच्याही चरणावर नतमस्तक होतो. सज्जनो, आणि तुम्हाला विनंती करतो, आज आपण सर्वजण वारीला जाण्यासाठी आला असाल, आनंदाची गोष्ट आहे, पण फक्त माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यालाच आला असाल तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल की तुम्ही एकदा फक्त वारीला या, एकदा वारीला या. काय असतं हो या वारीमध्ये? 25 वर्षाचा अनुभव तुमच्या पुढे मांडणार आहे, काही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्वप्रथम या वारीमध्ये पहिला आनंद म्हणजे माऊली ज्ञानराजाच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा. लाखो वारकरी या महाराष्ट्रातील आळंदीमध्ये आलेले आहेत. 11 तारखेला सायंकाळी बरोबर मानाच्या दिंड्या आतमध्ये प्रवेश करणार आहेत. काही मानकरी मंडळी, काही प्रतिष्ठित मंडळी, साधू संत मंडळी माऊली ज्ञानराजाच्या समाधीचं पूजन करणार आहेत, पादुकाचं पूजन करणार आहेत. तो सोहळा महाराज पाहण्याकरता लाखो वारकरी या घाटावर बसलेले असणार आहेत. त्यांचं सगळ्यांचं लक्ष कुठं राहणार आहे? हा, माऊलीच्या कळसाकडे लागणार आहे. हो, आणि ज्या वेळेला पूजन होतं, हार अर्पण होतं आणि माऊलीच्या पादुकाचं प्रस्थान होतं आणि एकच जयघोष होतो, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. आजा ज्ञानोबाची तुकोबाची पालखी आता निघाली, ज्ञानोबाची तुकोबाची पालखी आता निघाली. आजा ज्ञानोबाची तुकोबाची पालखी आता निघाली.
आलिंगन देण्याचा फायदा महाराजांनी समर्पक प्रमाण दिलंय. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तुम्हाला हे पटत नसेल तर दुसरं प्रमाण देतो. निळामने आलिंगन देता समाधान जीव शिवा. विठ्ठला विठ्ठला हो. तू म्हणसाल महाराज लाखो वारकरी असतात, आम्हाला पांडुरंगाला आलिंगन कसं देता येईल? अहो तिथं दर्शन घ्यायला बारीला उभं राहायला नाही, बडवे धडाधड लोटतात. वर त्या कठड्यावर जायचं आलिंगन द्यायचं शक्य आहे का आम्हाला? काही सोपं सांगा ना. मग तुकाराम महाराज सर्व साधू संत सांगतात, नामदेव महाराज विषयतानु सांगतात, ठीक आहे तुम्हाला आलिंगन नाही पांडुरंगाला देता येणार, एक काम करा, फक्त तुम्ही पांडुरंगाची पूजा करा. पांडुरंगाच्या 3 पूजा आहेत महत्वाच्या. एक हे उटी पूजा, दुसरी आहे नित्य पूजा आणि तिसरी आहे पाद्य पूजा. उटी पूजा जर करायची असेल तर 35,000 रुपये खर्च आहे. नित्य पूजा करायची असेल तर 25,000 रुपये खर्च आहे आणि पाद्य पूजा करायची असेल तर 3,500, 4,000-5,000 रुपये खर्च आहे. वारकरी म्हणले महाराज अहो आम्ही भिशी न भरता वारीला चालणारे माणसं, भिशा चुकवणारे आम्ही माणसं, आणि एवढा खर्च करून आम्हाला पूजा जमणार आहे का? अरे बाबा जमेल का नाही पण ऐकून तर ठेव. पूजा जर केली तर काय होईल? पूजो जाता विठोबासी वैकुंठवासी ते होती. जर तुम्ही पांडुरंगाची पूजा केली तर वैकुंठामधलं स्थान तुमचं पक्क आहे असं समजा. विठ्ठला विठ्ठला हो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधू संत म्हणतात, तुम्हाला पूजा जमली तर बघा. महाराज आम्हाला पूजा जमणार नाही, आणखी सोपं सांगा. मग संत महात्मे सांगतात ठीक आहे पूजा नाही जमणार, गायक मंडळी सावध राहा. जर तुम्हाला पूजा नाही जमली, तुम्हाला आलिंगन द्यायला नाही जमलं तर 2 हात आणि 3रं मस्तक तुम्ही दर्शन तर घेऊ शकता. तुम्ही जर दर्शन घेतलं पांडुरंगाचा फायदा काय? अभंगाचं 3रं चरण मागील परिहार. मागील परिहार पुढे नाही शेन, 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 मागील परिहार पुढे नाही शेन. झालिया दर्शन एक झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. झालिया दर्शन एक वेळा झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. मागील परिहार पुढे नाही शेन, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाही शेन, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. जगद्गुरु तुकोबाराय दर्शनाचा फायदा सांगतात. मागील परिहार, आतापर्यंत जेवढं काही दुःख असेल पाप असेल त्याचा परिहार म्हणजे समाप्ती. पुढे नाही सीन, पुढेच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सीनच राहणार नाही. एवढा फक्त एका दर्शनाचा फायदा तुकोबाराय सांगतात.
महाराज अहो वारीला जायचं 20-21 दिवस पुन्हा गोपाळपुऱ्यापर्यंत 24 तास बारीमध्ये आम्हाला ते शक्य नाही बा. दर्शन आमच्याच्याने शक्य नाही. मग नामदेवराय म्हणतात नाही बाबा तुम्हाला दर्शन जमलं प्रत्यक्ष मुख दर्शन तर जमेल ना. मुख दर्शनाचा काय फायदा. काकडा करणारी मंडळी काय महिमा वर्णू आता सांगणे किती आता सांगणे किती कोटी ब्रह्मा हत्या कोटी ब्रह्मा हत्या मुखपाला झाले काय महिमा वर्णू आता सांगणे किती आता सांगणे किती कोटी ब्रह्मा हत्या कोटी ब्रह्मा हत्या मुखपाला झाले आरती माझ्या पंढरीनाथा फक्त मुख दर्शन घ्या दुसरं काही करू नका. जर मुख दर्शन पांडुरंगाचं झालं तर फायदा काय. काय महिमा वरून आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. पण काही आळशी आमच्या सारखे म्हणले महाराज वारीच्या वेळेला 3 तास 4 तास त्या मुखदर्शनाला उभं राहावं लागतं ते आमच्याच्याने जमणार नाही. आणखीन थोडं सोपं सांगा. म्हणले मग एक काम करा फक्त आणि फक्त मंदिराच्या बाहेर या. बाहेर आला ना की फक्त पांडुरंगाची उजवी प्रदक्षिणा घाला. उजवी कळते का तुम्हाला. उजवी मंदिर उजव्या बाजूला आलं पाहिजे अशी प्रदक्षिणा घातली गेली पाहिजे त्याला उजवी म्हणतात. जर उजवी घातली तर फायदा काय. नामदेव महाराज म्हणतात घालता उजवी राऊळासी जळती पातकाच्या राशी. जेवढे पातक तुम्ही आतापर्यंत आयुष्यामध्ये केले असतील एक फक्त उजवी प्रदक्षिणा घातली तर त्या पातकाचा नाश होईल. काय मंडळी म्हणले महाराज अहो किती गर्दी असते कुठं प्रदक्षिणा घालायला तिथं आमच्या सारख्याला जमणार नाही. आणखीन सोपं सांगा. म्हणजे आणखीन सोपं सांगतो. हा पूर्ण प्रदक्षिणा जर नाही जमली तर फक्त अर्धी प्रदक्षिणा घालायची आणि पांडुरंगाच्या रावळाची फक्त पाठ पाहायची. पाठ पाहिल्यानं काय होईल ऐकताना तुम्ही सगळे ऐकताना करायचं बरं का. हे करायचं पंढरपूरला गेल्यावर. जर तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा घालता आली नाही तर फक्त अर्धी प्रदक्षिणा घालायची आणि रावळाची फक्त पाठ पाहायची. काय होईल पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. फक्त अर्धी प्रदक्षिणा घातली आणि रावळाचं दर्शन पाठ पाहून दर्शन घेतलं 360 तीर्थ घडण्याचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. म्हणून तुम्ही अर्धी तरी प्रदक्षिणा घालून हा रावळाची पाठ तरी पहा बाबा. काय मंडळी म्हणले महाराज अहो कुठं शक्य आहे का. त्या दिंड्या चालतात मानाच्या कुठं आम्हाला घुसू देतात आम्हाला ते जमणार नाही. सोपं सांगा सोपं. महाराज तुकोबाराय म्हणतात काही काळजी करू नका आणखी सोपं सांगतो पण करावं लागेल बरं का. काही नाही म्हणले फक्त तुम्ही जिथे असाल तिथे फक्त वर तोंड करायचं आणि मंदिराचा फक्त कळस पाहायचा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस